स्वतःच्या कल्याणासाठी दिवसभरातली 5 मिनिटं तरी का होईना, 7 मिनिटं, 10 मिनिटं जे आपल्याला सहज शक्य आहे, जे मगाशी मी वर्णन केलं, त्यासाठी हनीमूनला जायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना सांगू शकता, किंवा घरातल्या लेडीज म्हणतील हो आमच्या घरात दिवसभर चालू असतं नवऱ्याची काहीतरी टकळी, पण कधीतरी कामावर जात असेल ना नवरा, घरची कामं झाल्यानंतर टी व्ही लावायच्या ऐवजी 5 ते 7 मिनिटं डोळे मिटून फक्त शांत बसा. जर अशा सोसायटीत तुम्ही राहत असाल की जिथं भरपूर गोंगाट आहे, मुलांच्या खेळण्याचे आवाज आहेत, तर चक्क कानामध्ये बोळे घालून बसा, कानामध्ये मोठं घालून बसा, पण बसा. कारण जोपर्यंत मौन तुम्ही पाळत नाही तोपर्यंत कदापि तुम्हाला तुमचा आत्मशोध होणं शक्य नाही. इतकं अनन्यसाधारण महत्त्व मौनाला आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही एको अहम, मी एकटा आहे, ह्या अवस्थेकडे येता, त्यानंतरच तुम्ही शून्य म्हणजे झिरो फिनॉमिना विच बाय इटसेल्फ इज इन्फिनिटी याचा अनुभव घेता. पण त्यासाठी मौन ही गोष्ट अति आवश्यक आहे. अति म्हणजे ई, आणि पुढे ईच्या पुढे आ आला तर य होतो, एचोय वायावहा संधी नियमाप्रमाणे. त्यामुळे अति आवश्यक, अति प्लस आवश्यक इज इक्वल टू अत्यावश्यक. तर हे अत्यावश्यक आहे. आणि म्हणून आपल्याकडे हा एको अहम ही फिनॉमिना अचीव करण्यासाठी काय सांगतात बघा, विचार करून बघा. तुम्ही भाजी आणायला जरी गेलात, काय करू, टोमॅटो घेऊ का तोंडली घेऊ का फरसबी घेऊ, डिसिजनच होत नाही आहे. ह्यांना टोमॅटो आवडतात, सासूबाईंना फरसबी आवडते, मुलीला अमुक अमुक आवडतं. 3 विचार काय, 2 विचार असतील तरी कधीच तुमचा डिसिजन होणार नाही, मॅनिफेस्ट होणारच नाही. तुम्हाला एका डिसिजनला यावंच लागतं की नाही, आज मी सासूबाईंना खुश करण्यासाठी त्यांच्या आवडीची भाजी जी टोमॅटो आहे ती घेणार, उद्या ह्यांना खुश करण्यासाठी काय फलाना फरसबी असेल ते घेणार. पण एव्हरी टाइम तुम्ही एक डिसिजन घेता, चूक किंवा बरोबर हा नंतरचा भाग आहे. विचार करून बघा, कुठलीही एक, म्हणजे आयुष्यात जर आपण नीट विचार करू की कुठलीही गोष्ट असू दे, तुम्ही फ्लॅट घ्यायला गेलात की अरे हा पण आवडलाय तो पण आवडलाय, पण हा आपल्या बजेटमधला आहे, ओके लेट अस कम डाऊन टू वन डिसिजन अँड गो फॉर इट. मुलगा बघायचा असेल, लग्नाच्या वेळेला मुलगी बघायचा असेल, 3 मुली आवडल्या आहेत, 3ही छान आहेत, पण तरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज काहीतरी करून शेवटी डिसिजन एकावर यावा लागतो, तेव्हाच घटना घडते. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत. मग परमेश्वराच्या बाबतीत तसंच आहे. म्हणून बरेच वेळेला लोकांना अनुभव काय येत नाही. मी स्वामी समर्थांचं पण करते, तो गुरुवारी, मंगळवारी गणपतीला जाते, बुधवारी मारुतीला जाते, सोमवार तर शंकराच्या देवळात पण जाते, शनिवारी आहेच डोक्यावर थेल थापायला शनी मारुती, रविवारी जरा टाइमपास. यांनी कधीच तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही. यू पिक अप वन बिकॉज इट इज वननेस. अनलेस अँड अंटिल यू कम डाऊन टू वन फेस, वन नाम, वन नेम, you will never be able to achieve it. Take my word. ही सगळी परमेश्वराची बहुश्याम रूप आहेत, पण जोपर्यंत तुम्ही एक ह्या गोष्टीकडे येत नाही, ज्याला म्हणतात एकाग्र मन, एकाग्र. अग्र म्हणजे काय, टोक. त्यामुळे मन एकाग्र करणं ह्याचा अर्थ आपल्याला कोणी सांगितलाच नाही, आपण फक्त त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन केलं. यू नीड टू कॉन्सन्ट्रेट. अरे कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, एक हेच अग्र आहे. अग्रपूजेचा मान म्हणतो ना आपण, गणपतीला देतो, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नुसत्या आरत्या म्हणतो. मग एखादा गणपतीचा भक्त जो असतो, दगडूशेठचा समजा असेल, तो म्हणेल तुमचा विष्णू विष्णू ठीक आहे सगळं, मी एका गणपतीला मानतो बस, त्याला लगेच देव भेटतो. आणि दुसरा मनुष्य गणपतीला पण जातोय, मारुतीला पण जातोय, दत्ताला पण जातोय, स्वामी समर्थाला पण जातोय, सगळ्यांना खुश ठेवायला बघतोय. आणि खरं म्हणजे सगळेजण नाराज आहेत, फक्त बिचारा भक्ताला कळत नाहीये. म्हणून परमेश्वर ही फिनॉमिना मुळात नंबर 1 ह्याच्यामध्ये एक्झिस्ट करते. आणि हा एक ही जी अवस्था आहे, आणि एक आणि त्यानंतरचं शून्य,
ही अवस्था आणण्यासाठी बेसिक प्रीरिक्विजिट इज मौन, दी सायलेन्स बाय ऑल मीन्स. You have to cut off from all the perceptions, the receptions, and then look within yourself.